नमस्कार, नीलम फॅशन क्रिएशनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला 40 साईज कटोरी ब्लाउजचं ड्राफ्टिंग जे आहे ते सांगणार आहे। तर एकदम परफेक्ट असा हा डायग्राम असणार आहे। कोणाचे शोल्डर उतरत असेल, शोल्डर पुढे येत असेल तर तुमचे सर्व प्रॉब्लेम या इथे दूर होणार आहेत। तर इथं सर्वात पहिल्यांदा आपल्याला घ्यायची आहे ब्लाउजची उंची। तर पहा, शोल्डर पुढे येण्याचं कारण हे एक असतं की तुमच्या ब्लाउजची उंची जी आहे ती कमी असते, त्यामुळे सुद्धा शोल्डर पुढे येतं। हे पहिलं कारण आहे। त्यामुळे शोल्डरची उंची घेताना नेहमी आपल्याला जास्तच उंची घ्यायची आहे। तर 14.5 प्लस 1 15.5 इंच या इथे उंची घ्यायची। 1 इंच मार्जिन आपण या इथे प्लस केलेलं आहे। आता डीप नेक एकदम असेल तर इथे 5.5 इंच शोल्डर घ्यायचं आहे। जर कमी गळा असेल तर तुम्ही तर 6 इंच शोल्डर घेऊ शकता, परंतु 8-9च्या पुढे शक्यतो तुम्ही 5.5 इंच शोल्डर घ्यायचं, त्यामुळे तुमचं शोल्डर उतरणार नाही। आता इथे मुंडा घेणार आहे मी 6.5 इंच। मुंडा घेर जर जास्त असेल, आता तुमचा मुंडा घेर किती आहे, एक आता तुम्ही ब्लाऊज कटिंग करत असाल तर तुम्हाला एक अंदाज यायला पाहिजे एवढा मुंडा घेर असताना आपण एवढ्यावरती लाईन टाकली तर ते बरोबर बसेल, किंवा नाही जरी अंदाज आला तरी तुम्ही यावरून कमी जास्त सुद्धा करू शकता। तर 6.5 इंच मी या इथे मुंड्याची उंची घेतलेली आहे। इथे एक लाईन मोडली, 5.5 इंच शोल्डर घेतलं, मुंडा 6.5 इंच घेतला। आता छातीचं मेजरमेंट टाकूया। 10 इंच गळ्यासाठी जेवढी छाती आहे तेवढीच मार्किंग करायचे, 10 इंच। 40चा आपल्याला चौथा भाग किती येतो, 10 इंच, आणि याच्या पुढे हे 1.5 इंच मार्जिन। ठीक आहे, इथं हे 1.5 इंच मार्जिन आपण घेतलेलं आहे। आणि जेव्हा 11 आणि 12 इंचाचा गळा कटिंग करता त्यावेळेस मात्र तुम्ही या इथे चेस्टमधून अर्धा इंच मायनस करून 9.5 इंचावरतीच पाठीमागचा भाग घ्यायचा आहे। आता इथे आपण कमरेचं मार्किंग करून घेऊ। कंबर आहे 33 इंच, त्याचा चौथा भाग होतो 8.25। त्यामध्ये आपण पाठीमागे 1 इंच टक्स घेतो, त्याचं मार्किंग करायचं आणि 1.5 इंच मार्जिन। आणि हे जोडून घेऊया। आता इथे मी तुम्हाला मुंड्याला आकार देण्याची सर्वात सोपी ट्रिक सांगते, यामुळे तुमच्या मुंड्याला आकार एकदम परफेक्टच येणार आहे। तर सर्वात पहिल्यांदा तुम्ही काय करायचं आहे, इथे अर्धा इंच डाऊन करून घ्या। हा पॉईंट तुमच्या लक्षात आला असेल। आता इथं आपण मार्किंग केलंय, म्हणजे छातीचा चौथा भाग आपण 10 इंच घेतलाय ना, तर इथे हा फिटिंगचा पॉईंट आहे। इथून आतमध्ये किती घ्यायचं आहे, 1.25 इंच, 1.2, इथे अर्धा इंच, इथे 1.25 इंच। पहा, इथे मी 1.25 इंचावरती पॉईंट घेतला। आता ही जी काही मुंड्याची उंची आहे याचा असा सेंटर करून घ्या। सेंटर केल्यानंतर इथे मी घेणार आहे 1.25 इंच। तर हा कोपरा आहे ना, इथून 1.25 इंच असं मार्किंग करून घ्यायचं। हे पॉईंट घेतल्यामुळे तुमच्या मुंड्यामध्ये आकार एकदम परफेक्ट येतात। जास्त बाहेरून आकार नाही द्यायचे, जेवढं तुम्ही बाहेरून आकार द्याल तेवढं तुमच्या मुंड्यामध्ये घोळ येणार आहे। आता इथे पहा, हे जे सेंटर केलं इथून जवळपास 1.25 इंचावरती सरळ या तसंच, आणि इथून मग तुम्ही आकार द्यायला सुरुवात करा। आकार देताना पहा, इथे असा हा आकार आला पाहिजे, डायरेक्ट इथे हा आकार नाही गेला पाहिजे। तर इथे हा आकार असा गेला पाहिजे आणि इथून असा हा डाऊन करायचा, अशा पद्धतीने। तर एकदम परफेक्ट असेच आकार येतात, यामध्ये अजिबात तुमचा आकार बिघडणार नाही, आणि असे खोल आतल्यात आकार आल्यामुळे मुंडा एकदम परफेक्ट बसतो। आता हा मुंडा आपला परफेक्ट आहे की नाही 6.5 इंच हे कशावरून पाहायचं, तर मुंडा घेर तुमचा किती आहे। आता मला इथं 40 साईजला हवा आहे 9.5 इंच। तर हा 9.5 इंच भरतोय का हे पाहूया। तर इथं अर्धा इंच मार्जिन सोडून द्यायचं शोल्डर जोडण्यासाठी, आणि हा मी मुंडा घेर मोजणार आहे। पहा, बरोबर 9.5 इंच आलाय की नाही। हा जो फिटिंगचा पॉईंट आहे इथपर्यंत बरोबर 9.5 इंच आलाय, म्हणजे ही मुंडीची उंची बरोबर आहे। आता मी ब्लाऊज कटिंग करते, त्यावरून आता मला एक अंदाज आलेला आहे एवढ्या उंचीसाठी आपण एवढा मुंडा घेऊ शकतो। तरी त्यातून कमी जास्त झाला तर आपण कमी जास्त
करून घ्यायचा आहे. तर वाटलं मला इथं मुंडा हा कमी भरतोय तर मी इथं उंची वाढवून घेईन, वाटलं मला या इथे मुंड्याची उंची जास्त आहे तर मी मुंड्याची उंची कमी करून घेईन. तर अशा पद्धतीने तुम्ही पुढचा भाग ड्राफ्टिंग करायच्या आधी सर्व चेक करायचं आहे. मुंडा इथं आपला बरोबर आलाय. आता आपण पुढच्या मुंड्याला आकार देऊन घेऊ. आता हा जो सेंटर आहे इथून 5 इंचावरती एक पॉईंट दिला. एक तिरकी लाईन अशी ओढून घेतली. तिरकी लाईन ओढल्यानंतर इथून हा जो पहिलाच पॉईंट आहे इथून घ्यायचं पाऊण इंच. पाऊण इंच म्हणजे 0.75 आणि हा घेतलेला आहे आपण 1.25 इंच. आणि इथून पहा हे आकार. आता इथेही तसंच करायचं. हा जो सेंटर आहे ना पाऊण इंच सरळ येऊन मग आकार द्यायचे. कधीही आकार देताना असा उथळ आकार दिसला नाही पाहिजे, खोल असा आकार दिसला पाहिजे. गळा रुंदी मी 2.25 इंच घेईन. आता इथे थोडीशी मी लाईन ओढून घेते आणि इथं गळ्याकडे शोल्डर डाऊन केलं. मुंड्याकडे नाही, गळ्याकडे करायचं. आता इथून खाली आपण गळ्याची उंची घेणार आहे. मला पुढचा गळा हवा आहे 6 इंच, तर 6.5 इंचावरती मार्किंग करून घेतलं. पहा इथूनच गळा मोजायचा. इथून जर गळा मोजला तर तुमचा गळा कमी पडू शकतो. तर हे डाऊन करणार आहे, इथून आपण कटिंग करणार आहे, यासाठी इथूनच मोजायचं. एक लाईन ओढून घेतली. आता इथे हे 2.5 इंच घ्यायचं. तर हा बरोबर 2.5 इंचावरतीच पॉईंट आलाय. त्यामुळे मी आता एक बॉक्स तयार करून घेतला आणि गळ्याला आकार दिला. 40 साईज आहे, हेवी साईज आहे, तुमचं शोल्डर पुढं उतरतंय तर इथं मी फक्त क्रॉसपट्टी घेणार आहे 2.25. जसं आपण नेहमी 2.5 इंच घेतो तर इथं 2.25 इंच घ्यायचे. कटोरी ब्लाऊज आहे म्हणून 2.25 इंच घ्या. फोरटक्स ब्लाऊज असेल तर 2 इंच इथं तुम्ही क्रॉसपट्टी घ्या. पहा ब्लाऊज तुमचा परफेक्टच बसणार आहे. इथेही मी 2.25 इंच घेतलं. इथेही 2.25, 6.5 इंच गळा म्हणजे 6 + अर्धा 6.5 इंच आपण गळा घेतलेला आहे. इथून मी एक लाईन ओढली. क्रॉसपट्टीला आकार देण्यासाठी मी पाऊण इंच घेतलं आणि या पद्धतीने क्रॉसपट्टीला आकार दिला. आकार दिल्यानंतर आता इथं मी कटोरी घेणार आहे 6 इंच. इथं 6 इंच घेतलं. इथेही मी 6 इंचच घेतलेलं आहे. एक सरळ लाईन अशी ओढून घ्यायची. सरळ लाईन ओढल्यानंतर आता इथे गळ्याजवळ यायचं. गळ्याजवळ 1 इंच पॉईंट वरती द्यायचा आणि एक तिरकी लाईन ओढायची. कटोरीला आकार देण्याची ही सर्वात सोपी आणि परफेक्ट पद्धत आहे. आता इथून फक्त जसं आपल्याला कटोरीला आकार द्यायचा आहे असा फक्त हा आकार देऊन घ्यायचा, एवढाच. या पद्धतीनं आपली ही कटोरी तयार झाली. मूळ कटोरी आपण 6 इंच घेतलेली आहे. आता ही क्रॉसपट्टी जी आहे ती तुम्ही डायरेक्ट पेपरवरतीच वाढवून घ्या, म्हणजे तुम्हाला ब्लाऊज पीसवरती कोणताही पार्ट वाढवायची गरज पडणार नाही. तर अशा पद्धतीनं इथं मी तुम्हाला 40 साईज कटोरी ब्लाऊजचा पूर्ण डायग्राम जो आहे तो दाखवलेला आहे. आता या इथे आपण कटोरी जी आहे ती वाढवून घ्यायची. आता ही जी मूळ कटोरी आहे ती वाढवायची कशी हे पाहूया. इथे तुम्ही पाहू शकता ही आपली मूळ कटोरी आहे. मूळ कटोरी तुम्ही दुसऱ्या एका पेपरवरती ड्रॉ करून घ्यायचे आणि इथे अर्धा इंचाने वाढवायचे. इथे 1/2 इंचाने वाढवायचे. इथे मी 1.5 इंच घेणार आहे. इकडेही मी 1.5 इंच घेतलं. आता हे जे टोटल वाढवलंय याचा सेंटर करायचा आणि हेवी साईज आहे म्हणून आपण इथे ही कटोरी 1.25-2 इंचाने वाढवणार आहे. तर पहा इथे दिसेल तुम्हाला. पहा मी बरोबर 1.25-2 इंचावरती मार्किंग करून घेतलंय. आता हे पार्ट जोडून घ्यायचे.
हा पार्ट इथे जोडला आणि हा इथे जोडला. उकायपट्टीचा पार्ट सुद्धा आपण असा जोडून घ्यायचा आणि हे अगदी हळूहळू वाढवत हा आकार जो आहे तो इथे आणून जोडायचा. तर इथेही तुम्हाला कटोरी कुठेही लांबट पसरट अशी दिसणार नाही. या पद्धतीने तुम्ही कटोरी वाढवायची. तर अशा पद्धतीने एकदम परफेक्ट असा हा ब्लाऊज तुमचा कटिंग होणार आहे. एकदा नक्की ट्राय करा, तुम्हाला एकदम परफेक्टच बसेल. तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.